नागपुरात 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची बोगस पद्धतीने जे आहे नियुक्ती झाली असल्याचा आरोप जो आहे तो होत आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे शिक्षण विभागात एक खळबळ निर्माण झालेली आहे। मात्र पेशाने जे स्वतः शिक्षक आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून जे काम करत आहे ते गांद्रेजी सर आपल्यासोबत आहे। त्यांनी या सगळ्या संदर्भात त्यांचा काय अनुभव आलेला आहे आणि कशा पद्धतीने ते RTI कार्यकर्ते झाले एका शिक्षकापासून हे सगळं जाणून घेऊ। गांद्रे सर, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, RTI कार्यकर्ता बनण्याची वेळ का आली आणि हा सगळा भ्रष्टाचार 2012 पासून नियुक्त्या बंद असताना कशा पद्धतीने सुरू? जेव्हा मी शिक्षक बनलो तेव्हा हा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला, कारण की मी एक RTI ॲक्टिव्हिस्ट आहे आणि प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटना मी चालवतो। आणि जेव्हा मी शिक्षक म्हणून लागलो तेव्हा माझा संपर्क शिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि समस्याग्रस्त इतर शिक्षकांशी आला। त्यानंतर मला हे प्रकरण माहीत पडलं। याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सुरुवात होते ही ॲडव्हर्टाइजमेंटपासून, कारण की संस्थाचालकाला माहीत असते की आपल्या शाळेमध्ये किती जागा आहेत किंवा जागा क्रिएट केल्या आहे आपण, इथून सुरुवात होते। म्हणजे सर्वात पहिल्यांदा फ्रॉड हा संस्थाचालकापासून सुरुवात होतो, मग तो ॲड देतो पेपरमध्ये। संस्थाचालक हे ॲड कशा भरोशावर करतं? खरं तर जागा असणे महत्त्वाचं आहे। अनेकदा असंही समोर आलं आहे का कुठलीच जागा राहत नाही, त्याला मान्यता मिळून जागा केली। 2-3 वर्षापासून, 4 वर्षापासून, 5 वर्षापासून हे लोक जागा खाली ठेवतात, मुद्दामून खाली ठेवल्या जाते आणि त्याच्यानंतर शिक्षक मिळाला नाही म्हणून अशा प्रकारचे ते टाईमपास करतात आणि त्याच्या 4-5 वर्षानंतर पुन्हा ॲड काढण्यात येते। आणि मग काय होते की जुन्या तारखेमध्ये त्यांचं अप्रूव्हलसाठी फाईल दाखल करण्यात येते, त्यांची मान्यता घेण्यात येते, त्यांना शालार्थ ॲडिट देण्यात येतो आणि सर्वात पहिल्यांदा सुरुवात ही संस्थाचालकापासून सुरुवात होते। शिक्षकाला याच्या बाबतीत काहीच माहिती नसतं। जेव्हा शिक्षक हा शिक्षक म्हणून अप्लाय करतो ॲड आल्यानंतर, तेव्हा प्रकरण हे नंतर त्याच्या लक्षात येते, कारण तो ऑलरेडी 20-25 लाख देऊन चुकलेला असतो आणि तो त्या हे सगळे प्रकार कसं चालते? म्हणजे तुम्ही सांगितलंय का जे जाहिरात छापली असो ते 10-15 वर्ष जुनी असते, शिक्षणाचं जे सगळ्या बुकं असतात ते रिकामे ठेवले जातात, हे सगळं नियोजन कसं चालतं? म्हणजे खरं तर हा भ्रष्टाचार कसा चालतो? रेट कार्ड कसं ठरलं? याच्यामध्ये खालच्या शाळा संस्था चालकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व चेन आहे। याच्यामध्ये जेव्हा मी माहिती अधिकारामध्ये एकदा शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातील जावक रजिस्टर मागितले होते, तर मला जवळपास 130 पानांचं जावक रजिस्टर देण्यात आले होते। त्याच्यामध्ये अनेक पेजेसमध्ये हे खाली जागा सोडलेल्या होत्या आणि त्यानंतर पाहिल्या तर त्या खाली जागेमध्ये हे शिक्षकांचे अप्रूव्हल दिल्याचे पुरावे मला आढळले होते आणि त्याच्या आधारावरती हे अशा प्रकारचे घोटाळे करतात। जर ते त्या रजिस्टरमध्ये जागाच खाली नाही ठेवली तर तिथे भरण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून ती जागा ती आहे। बॅकडेटमध्ये जे आपण एंट्री म्हणतो ते अशा पद्धतीने ठरवते, पण हे रजिस्टर किती जुने असतात? रजिस्टर तर सुरुवातीपासूनचे असतात, तुम्हाला ज्या वर्षीचं पाहिजे असेल त्या वर्षीपासूनचं मिळते। म्हणजे समजा तुम्हाला 2007ची अपॉइंटमेंट पाहिजे तर 2007मध्ये जे रजिस्टर वापरलेले असेल त्या रजिस्टरमध्ये कोरी एंट्री पाहिल्या जाते आणि तिथं मग ते इनपुट केलं जाते की ह्या तारखेला असं देण्यात आलं म्हणून। आणि जर अधिकारी बदली होऊन गेलेले असतील, समजा आता एक अधिकारी आहे आणि पूर्वीचा अधिकारी जो असेल तर 2 प्रकारे मॅनेज केला जाते। एक तर त्याची डुप्लिकेट सही केल्या जाते किंवा मग डायरेक्ट त्या जो बदली झालेला अधिकारी असतो त्याच्याकडे जातात आणि त्याची सही घेऊन येतात की जुन्या रेटमध्ये केलं म्हणून। म्हणजे हा डुप्लिकेट सह्या सुद्धा केल्या जाते, त्याच्यासाठी समोरच्याला सुद्धा पैसे? हां, समोरच्याला पैसे दिले जाते। नंतर काय होते? हे झाली एक पायरी, त्याच्यानंतर पुढं काय? त्याच्यानंतर फाईल ही शिक्षक मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये येते, त्याच्यानंतर त्याला मान्यता देण्यात येते आणि त्याच्यानंतर प्रकरण सुरुवात देत असताना हे सगळं माहीत? मान्यता देत असताना कोणाला माहीत असते? शिक्षणाधिकाऱ्याला माहीत असते की ही फाईल बोगस आहे की खरी आहे, हे त्यांना माहिती असते, कारण की त्यांना आतमधून ऑफर आलेला असतो ना, त्याच्यामुळे ती प्रोसेस सुरू होते बॅकडेटची। तिथे गंभीर आरोप करतात शिक्षण विभागाची आपण जोडलेला स्वतः शिक्षक आहे। माझ्याकडे रजिस्टरच्या एंट्री असल्यामुळे मी ती गोष्ट सांगत आहे तुम्हाला। माहिती अधिकारामध्ये सगळ्या एंट्री माझ्याकडे आलेल्या आहेत। यानंतर काय होते? जाहिरातचं काय होते? जाहिरात कशा? जाहिरात ज्या आहेत त्या जाहिरातसुद्धा मॅनेज केल्या जाते, कारण की पूर्वीच्या जाहिरात तर यांना पेपरमध्ये सापडणार नाही। मग हे काय करतात की DTP वर्कवाल्यांकडे किंवा स्वतः जे कम्प्युटरवरती वर्क करून त्या जुन्या जाहिराती काढल्या जातात प्रिंटआउट आणि त्या इथे शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्याकडे सादर केल्या जातात आणि ते ग्राह्य धरून त्यांच्या आधारावर मग ते समोरची प्रोसेस केल्या जाते। शिक्षकांची जाहिरात खरी आहे, कुठल्या पेपरला छापली आहे किंवा असे काही पेपरही छापले जाते? हां, पेपर छापल्या जातात, पूर्ण पेजच्या पेज छापल्या जाते किंवा मग छोटीशी, कारण की यांना इथे सबमिट करायची असते छोटी जाहिरात, ती जी कात्रण असते ते सादर करायचं असते। पूर्ण पेपर क्वचितच मागितलं जाते। पूर्ण प्रकरण केव्हा मागितलं जाते? जेव्हा शिक्षकाचं प्रकरण हे खरं असते तेव्हा ते पेपर पूर्ण मागितलं जाते आणि ज्याचं प्रकरण खोटं असते त्याला ती फक्त जाहिरात मागितली जाते, बाकी काही नाही मागितलं जात। ही शिथिलता आर्थिक व्यवहारातून दिली जाते। त्याच्यानंतर शालार्थ ID प्रोसेस सुरू होते संस्थाचालकापासून। पुन्हा संस्थाचालक हा ज्यांना वैयक्तिक मान्यता मिळते त्या शिक्षकाची फाईल ही शिक्षणाधिकाऱ्याकडे
सादर केल्या जाते आणि मग शिक्षणाधिकारी शालार्थ आय डीची फाईल ह्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केल्या जाते आणि मग पुन्हा इथे शिक्षकांची पिळवणूक होते. मी खास लढत आहे हे शिक्षकांच्या पिळवणुकीसाठी, कारण शिक्षकांच्या शाळेमध्ये शिकून तुम्ही एवढे अधिकारी झाले आणि शिक्षकांची पिळवणूक तुम्हाला करण्याचा अधिकार पण पिळवणूक करण्याचा रेट कार्ड सुद्धा ठरलेला आहे. कुठल्या म्हणजे प्राथमिकचा किती आहे, माध्यमिकचा किती आहे आणि त्याचा काय काय रेट असेल, कोणामध्ये हे पैसे वाढतात? ॲक्च्युली प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा शिक्षक लागतं तेव्हाच त्याची आर्थिक पिळवणूक चालू होते. तिथून 20-25 लाखाचा रेट असतो. प्राथमिकसाठी 20 लाख, माध्यमिकसाठी 25 लाख, कॉलेजसाठी 30 लाख अशा प्रकारचे रेट कार्ड आहे. मग ते आर्थिक याच्यानुसार कमी जास्त असतात आणि मग वैयक्तिक मान्यतेचे रेट वेगळे 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशा प्रकारे ह्या वैयक्तिक मान्यतेचे रेट आहे आणि त्याच्यानुसार मग शालार्थ आय डीचे पण रेट आहे 2 लाख, 1 लाख अशा प्रकारे. जसं देणारा असला तशा प्रकारे ते खाऊन घेतात. पैसे कोण वाटते, कोण अशा पद्धतीची दलाली करते? स्वतः अधिकारी तर यामध्ये नक्कीच इन्व्हॉल्व होत नसेल, कोणातरी दलालामार्फत करते, कोणातरी कर्मचाऱ्यामार्फत करते. कसं सगळं हे रॅकेट चालतं आणि एवढ्या वर्षापासून सुरू आहे? दलाल तर फार कमी आहे इथे, पण खरे दलाल हे संस्थाचालक आहेत. म्हणजे ते सर्व दलाली करण्याचं काम करतात, कारण संस्थाचालकाचा संबंध ह्या अपॉइंटमेंटशी असतो आणि फाईल सबमिट करण्याचं काम हे संस्थाचालकच करत असतात, मुख्याध्यापकाद्वारे किंवा स्वतः संस्थाचालक. त्याच्यामुळे स्वतः संस्थाचालक हे अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्याच्यानंतर हा सगळा घोटाळा मॅनेज केला जातो. पैशाचा रेट कार्ड जो आहे तो कोणाला किती देण्यात जाते? खरं तर प्रत्येक सहीला इथं पैसे मोजल्या जाते. अनेकदा स्वतः अधिकारी जेव्हा माहिती पैसे घेऊन करतात तेव्हा कदाचित डुप्लिकेट सह्या सुद्धा करतात. हो, डुप्लिकेट सह्या करून सुद्धा काही काही मॅनेज केल्या जाते. जेव्हा तो अधिकारी तिथे स्वतः पदावर नसतो तेव्हा मग त्या डुप्लिकेट सह्या करून करण्यात येतात आणि जेव्हा मग अधिकारी असतो मग तो स्वतःच बाकीचे सगळे खोट्या डॉक्युमेंटवर हे सगळं कार्य करत असतात. त्याचे रेट कार्ड काय आहे प्रत्येक सहीचे? स्वाक्षरीचे व्हॅरी करतात. अप्रुव्हलचे रेट 3 लाखापासून तर 5 लाखपर्यंत आहे. त्याच्यानंतर शालार्थ आय डीचे रेट 1 लाखपासून 1.5-2 लाखपर्यंत आहे. अशा प्रकारे रेट आहे. आता पुढके प्रकरणात असं समोर येते का निलेश मेश्राम याने 10 लाख रुपये घेतले होते, कोणाकोणामध्ये वाटत? त्यांच्या बाबतीत तर मला अजूनपर्यंत काहीच माहिती मिळाली नाही. निलेश मेश्रामच्या बाबतीमध्ये त्यांनी किती पैसा घेतला, काय घेतला याची न्यूज माझ्यापर्यंत काहीच नाही. हा भ्रष्टाचार गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे ही सगळी जागा वगैरे कशा रिकाम्या ठेवल्या जातात, कसं 10-10 वर्षापासून हे सगळं रॅकेट सुरू आहे? अनेक वर्षापासून, जेव्हा 2012पासूनचं हे रॅकेट सुरू आहे आणि तेव्हापासून हे रॅकेट सुरू आहे आणि जवळपास 400 ते 800 करोड रुपये प्रतिवर्ष हा घोटाळा आहे. जवळपास मोठा घोटाळा. तुम्ही 400-800 कोटी मोठा घोटाळा आहे, कारण की एका व्यक्तीकडून जेव्हा नागपूर विभागामध्ये अनेक शाळा आहेत, जवळपास 450-500 शाळा आहेत आणि त्या प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा शिक्षक लागतो तेव्हा त्यांना मान्यता घेणे आणि शालार्थ आय डी घेणे ह्या 2 कार्यालयामार्फत घेतल्या जाते. त्याच्यामुळे फाईल ही छोट्या बाबूपासून तर मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सरकवण्यासाठी सगळ्यांकडे पैशांचा व्यवहार केला जातो. एक मोठा एरियस आणि अचानक समजा 2012 नंतर एखाद्याची 13 मध्ये किंवा नियुक्ती दाखवली सण, त्याचे रेट आजच्या घडीत काय असते? ते पैसे कोणाच्या अकाउंटमध्ये जमा होते, कसे वाटप? जेव्हा शालार्थ आय डी मिळाल्यानंतर पगाराची प्रोसेस सुरू होते तेव्हा समजा एखादं प्रकरण 5 वर्षापूर्वीचं असलं तर ते 5 वर्षापूर्वीचे प्रकरण हे बॅकडेटेड एरियस म्हणून असतात, त्या थकीत वेतनामध्ये टाकल्या जातात आणि थकीत वेतन शिक्षकांना मिळाल्यानंतर ते ऑलरेडी डिसाइडेड असते की संस्थाचालकांनी किती पैसे मागितले, पे युनिटवाल्यांनी किती पैसे मागितले, त्याच्यानुसार त्या इंटरनल गोष्टी हे करत असतात. सध्याचा तुमच्या शिक्षकांमध्ये प्रचलित रेट कार्ड काय आहे जो या सगळ्या संदर्भात वापरला? थकीत वेतनासाठी जवळपास 10 ते 15% ते मागतात की मी तुमचं वेतन काढून देतो, मला 10 ते 15% देण्यात यावे. त्या आधारे ते करतात. कोणी 5% घेतात, कोणी 10, कोणी 15 आणि बाकीच्यांना जवळपास त्याची 50% सॅलरी वाटण्यामध्ये जाते, जी थकीत वेतन आहे ते. हां, हा खूप मोठा गंभीर आरोप आहे. याचे तुमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असतील शिक्षकांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि आपण याच्यासाठी लढलेलो आहे. काही शिक्षकांचे आपण जे अप्रुव्हल काढून दिले ते सर्व आपण काढून दिले आणि शिक्षक संघटना असल्यामुळे त्यांना ते काम करणे भाग होतं. त्याच्यामुळे आपण जे पीडित शिक्षक होते त्यांचं काम आपण करून दिलेलं आहे. पण असं वाटत नाही का या सगळ्यामध्ये खरा शिक्षक जो आहे तो कुठंतरी गमावलेला आहे आणि पैशानेच भरत्या केले? हां, शिक्षकांची पिळवणूक होत आहे. शिक्षक हा सर्वात खालच्या एज्युकेशन सिस्टममध्ये सर्वात खालच्या पातळीवरचं जे पद आहे ते शिक्षकांचं आहे आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त पिळवणूक ही शिक्षकांचीच होत आहे. तरीसुद्धा शिक्षक चूप असतो, तो 25 लाख रुपये देतो आणि नोकरी जॉईन करतो. ॲक्च्युली एवढ्या 25 लाखामध्ये आणखी दुसरं काही आर्थिक काही काम सुरू करून तो स्वतः कमावू शकतो. पण याच्यानंतरही आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 25 लाख दिल्यानंतरही
जोपर्यंत याचं अप्रूव्हल येत नाही, मान्यता येत नाही, तोपर्यंत त्या शाळेकडून त्याला एक पैसाही देण्यात येत नाही. कोणी 500 रुपये देतात, कोणी 1000 रुपये देतात आणि रजिस्टरवरती लिहून घेतात, मी तुला 500 रुपये दिले, मी तुला 1000 रुपये दिले. त्याची रजिस्टरवर पण नोंद असते. इव्हन त्याचा पगार हा त्या त्या मान्यतेनुसार त्या इयरनुसार तो जवळपास 15,000पासून तर 75,000पर्यंत व्हॅरी करतो. तो त्याला पूर्ण द्यायला पाहिजे, पण तो दिला जात नाही. आणि रजिस्टरवरती कधीकधी तर 1500 देऊन 1500 लिहितात, पण कधीकधी 25,000 देऊन 1500 लिहितात. अशा प्रकारची ही घोटाळे आहेत. थांबला पाहिजे, ह्या काय केलं पाहिजे या सगळ्यासाठी? ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे, कारण सर्वात पिळवणूक होणारा एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे शिक्षक कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी. हाच पिळवणूक, याचीच पिळवणूक आहे. बाकी सर्वांची तर चांदीच आहे. हां, याच्यामध्ये मी एक रिक्वेस्ट करेल की प्रकरण फार मोठं असल्यामुळे हे पोलिसांच्या आवाक्यामध्ये नाही, याची SIT चौकशी व्हायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. नक्कीच हे खरं तर स्वतः शिक्षक होते. गंभीर आरोप त्यांनी या सगळ्या शिक्षण व्यवस्थेवर केले. एक रेट कार्ड आहे, रेट कार्डनुसार पैसे ठरले जातात. 10-12 वर्षापासून नियोजन केलं जातं, जागा रिकाम्या ठेवल्या जातात, रजिस्टर रिकामे ठेवले जाते आणि मग सगळं हा प्रकार करून बनावट शिक्षकाची नियुक्ती होते आणि त्याच्यासाठी 35 ते 40 लाख रुपयापर्यंत मोजले जाते. मात्र एवढं करूनही त्या शिक्षकाची पिळवणूक होते आणि तो बोगस ठरला तर त्याचाच बळी ठरतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.